काय करत आहे? काय करत आहे म्हणजे मसाला भाजीत आहे. गॅस संपला ना, गॅस संपला तर स्वयंपाक नाही सुरू का? सगळ्यांचेच प्रॉब्लेम. गॅस संपला आलं पुन्हा चुलीवर. गावातलीच बरं आहे. आता ठेवते याच्यामध्ये डाळ शिजवायसाठी. 20 तर पेटवत राहतील ना. मी मसाला वाटून घेते तोपर्यंत. झालं भाजून व्यवस्थित. हो, चुलीवर होते लवकर, पण फक्त काळ्या पाहिजे छान. ते काय तेवढ्या आहेत तरी. तेवढ्या तर आताच होतील. उद्या सकाळची ती अजून आहे मग. काळे भिजायला गॅस नाही आहे तर मग एकतर गॅस नाही भेटून नाही. किती महाग नाही. गॅसचं शॉर्टेज आहे सध्या. डाळ झाली? ठीक आहे, शिजली नाही छान. जळली असते ना, थोड्या वेळ अजून ठेवलं असतं. सांगितलं की 20 नको पेटव म्हणून. गॅस शिजली की तसंच आपत आहे. असं फू करावं लागते. तोही खा. ते काम तुला करता. एकतर गॅस नाही, त्याच्यात डिमांड भारी तुमची. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. बनवून दे चुपचाप, बडबड नको करू. बनवून दे चुपचाप. बनव ना, तेव्हा समजते कसं बनवावं लागते चुलीवरती. एखाद दिवशी बनवून गरज तेवढं म्हटलं की झालं. बनवणारं बनवतं. काय टाकत आहे? आता डाळ बनवत आहे तर काय टाकेन? जिरंच टाकेन ना आधी. काय टाकत आहे? बिना जिऱ्याचीच बनवू का? बनव. आधी जिरं टाकावं लागते. ते व्यवस्थित होऊ द्यावं लागते असा आवाज येईपर्यंत. जिरा एकदम जळलं की मग त्याच्यामध्ये लसूण आणि बारीक चिरलेला कांदा. इथं पण कालू कसं बसून आहे. तरी म्हणत असेल आज मला बांधूनच ठेवलं डिप्रेशन सोडत नाही. असं एकदम काळं झालं जिरा. आता टाकते लसूण आणि कांदा. अद्रक लसूणची पेस्ट. आज काय पाट्यावर नव्हती, पॅकेटचीच टाकते. याच्यामध्ये लाल मिरची पावडर, धने पावडर, घरी वाटलेला काळा मसाला, थोडंसं पाणी. तेवढ्या वेळात तिखट जळेल नाही काही पण. सगळं बनवावं लागतं. काही गॅस नाही आहे की पटकन त्याला कमी करीन पॉवर म्हणून जाते. पेटलं तर चांगलं, नाही तर असं राहतं. मस्त विस्त पेटवून ठेवलं होतं ते. जळले नाही ते चांगलं. लवकर झालं. मस्त कलर आला एकदम छान. मग एकसारखं विस्त पेटत आहे ना. जर विस्त पेटलं तर पटकन बनते. अजून थोडंसं आपला मसाला व्यवस्थित मस्त शिजलेला आहे. आणि चूल
गॅस बाहेर आहे ना, तर बाहेरच बनवायचं. डाळ छान उकळी आली. आता टाकते याच्यामध्ये पाणी. इंडियन गैस की ऐड कर के गैस खत्म हुआ है तो हो गैस खत्म होने का रोना का है ना, तो हो गए रे खाना खाए. पाणी टाकून नाही का एकदम विस्त नको पेटवशील, नाही तर पूर्ण डाळ जाईल बाहेर. मी तोपर्यंत भात आणते त्याचे कुकरमध्ये तांदूळांचे धुवून. मगांपासून मग काय केली तुम्ही वरती राहून? टाइमपास करून जाणे. 10 कुकर आहेत की नाही घरात? काय करून राहिले जा. किती टाकशील? त्याच्यावरती बरोबर उकळी येईल. शेणकूर आम्ही टाकून ते वो छिलकी विलकी पूरीच डाल रहे क्या? न्यू कॉम्बिनेशन. हो गया डाल. वीस तो पेटवू नको बघ. उकळी आली की होते ना, नाहीतर जाईल पूर्ण डाळ बाहेर. आणि बिलकुल धक्का नको देऊ, नाहीतर काढून इकडे जाऊन जाईल. आता पण होतच आहे डाळ. आता येऊन राहिली. भात ठेवते आता. झाली का डाळ? माहित नाही आली. बघितलं नाही का? मी नाही बघत. मी नाही बघत. बाहेर गेले असते ना तर बरं झालं. बाहेर नाही खाल्ली, नाहीतर गेली असते पूर्ण डाळ बाहेर. पूर्ण मसाला बाहेर. झाली वगैरे छान कलर आला. झाली. हो. आता भात ठेवते. मिस्त पेटवतो आणि मी आंब्याची चटणी वाटते तोपर्यंत. वरणसोबत आंब्याची चटणी मस्त लागते. सकाळी बनवली होती तरी. सकाळी बनवली ती चटका होता, चटणी नव्हती. आता चटणी बनवते. काय फरक आहे दोन्हीमध्ये तर काय माहिती. तो वेगळा, चटणी वेगळी. बनवत बस, मला नको सांगू. आंब्याचं लोणचं वेगळं, आंब्याचा मुरब्बा वेगळा. तसं आहे. एकाच पदार्थ. डाळ झाली. एकाच वस्तूपासून वेगवेगळे पदार्थ बनतात. डाळ झाली का? झाली ना. थोडीशी उकळी तरी होते चांगली. जेवढी चांगली उकळी आली तेवढी चांगली चव लागते. असं जिरं छान दिसलं पाहिजे. टमाटर, जिरं, हिरवी मिरची आणि सोबत आंब्याची चटणी. आज तर मजा जेवणाची. हो. अंडा याच्यामध्ये पप्पांनी टाकलं अंडा. बघा राहू दे. कॉम्बिनेशन. हाँ ये क्या है? तो खा गया, हो गया दिखा के. अभी पता नहीं कहाँ गया. हाँ आया. आला. कोंबडीचा पिल्लू. कोंबडीचे पिल्लू. तुम ऊपर से इंस्ट्रक्शन नाही दिसत. हाँ आणखी एक काय म्हणते, याच्या कुकरमधून जर पाणी जे उकळी आल्यावर तर कुकरला खाली घेशील, नाही तर पूर्ण विस्त विजेल. मी
तोपर्यंत आंब्याची चटणी बनवते आणि भांडी घासून घेते. जे आता फोन त्याचे काम भरती आहे. पेटवलं ना झाला झालं. जा निघ इथून. नाही बनवतात की नाही. गरज मला बनवायची जा तू. हां. नाही येत. एवढं सारं सांबार आणलं. आता फक्त वरणमध्ये टाकायसाठी थोडासा तोडते मी, बाकीच्या नंतर तोडून ठेवेन. उन्हाळ्याच्या लवकर खराब होतो, मग खराब नाही होत, वाढतो. तो वाढल्यानंतर मी काय करते त्याच्या मग पावडर बनवून ठेवते भाजीमध्ये टाकायसाठी. म्हणजे जेवढं हिरवा सांबार असला ना तेवढं छान लागते. आणि आता बनवायची आहे पप्पासाठी आंब्याची चटणी. आंब्याची चटणी. आंबे आहे 4. त्याच्यासाठी आधी आंबे सोलावे लागतील. आंबे कुठं आहे ते काढलेले लिखावा? छान मस्त आंबे आहेत. 4 आंबे. आंब्याचे खूप सारे पदार्थ बनतात. पन्हा बनतो, चटणी पण बनते, आणखी काय आमटी बनवतात. पण पप्पांना लोणचं पण आवडतं. बनते. पण इन्स्टंटमध्ये बनवायचे असलं तर आपल्याला चटणी पटकन बनते वेळेवर. आणि पप्पांना आवडतं चटणी, आंब्याची चटणी. छान लागते. आणि तिखट वरण, चटणी, अशी भात, मस्त असं कॉम्बिनेशन आहे. सांबार दाखवतो तुम्हाला पुन्हा. झालं का? झालं ना ते काय. तर काय तोंडावर आणून राहिली. बापरे किती सारे नैवेद्य लागलेले इथे तर. किती आणली. कुठलं काही पॅकेट काही गावचे नाही म्हणते अरे किती बनवायचे काय करते तेच विचारलं नाही संपत. जेवढे लागणार आहे तेवढेच करेन ना. असं थोडीच होते. नाही पूर्ण पॅकेटच घासते एका वेळेस. खात बसा 10 दिवस. पॅकेट नाही पाहिजे ना, पापड पाहिजे. पोटलंच येते बस. पापड पाच करून पाय ना चुलीवर एखाद दिवशी मग समजते तो करत किती आहे ना. मेहनत लागते बनवायला. युद्ध कोणाचं आणि त्रास कोणाला होऊन राहिलाय. अरे ते सैनिकांना जसं जेवण काही नाही मिळत ना. आपल्याकडेच युद्ध सुरू आहे. अमेरिका काय तर म्हणते पाहिजे. आपलीच खायची प्यायची मानली. एक तर गॅस नाही भेटून राहिला म्हणून भेटेल तर काही तेवढं महाग 4 पट जास्त. तिथलं ड्रममधलं पाणी आणशील आणि हा विस्तू विजवून घेशील. मी घेऊन चाललो, विजवून आणशील. चटणी तू बनवून ठेव मग जा. मग आतापर्यंत काय टाइमपास केली. करून राहिला तर सगळे कामं तुम्हीच करता, मी बसून राहतो. मग तेवढा गरम घेऊन जाणार आहे. वा देशी जुगाडू. याला म्हणतात देशी दिमाग. नाही हे नाही आता अल्बर्ट कसं करू? आइन्स्टाईनचं ते नाही दुसरं आता रूप. कसं करू? त्याच्यात पाणी टाक, ते बीट उचलून ठेव, चेअर इकडे ठेव आणि ये वर मी चल